पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूरच्या विकासाचा आधारवड कोसळला। ज्येष्ठ लोकनेते स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांचे निधन। नवापूरच्या राजकारणातील युगाचा अंत। राजकारणातील देवमाणूस गेल्याने नवापूर शोकाकुल। महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत जनमानसात आदराचे स्थान निर्माण करणारे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व आदिवासी जनतेचे हक्काचे नेतृत्व स्वर्गीय सुरूपसिंगजी हिऱ्या नाईक यांचे बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी नवापूर येथील खाजगी रुग्णालयात वयाच्या 88व्या वर्षी दुःखद निधन झाले। गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते। स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक हे महाराष्ट्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी परिवहन मंत्री, आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक तसेच आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते। त्यांच्या निधनाने नवापूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण खानदेशात शोककळा पसरली आहे। सन 1978 पासून सलग 3 दशकांहून अधिक काळ नवापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत त्यांनी या भागाच्या विकासाचा भक्कम पाया घातला। खासदार, आमदार व मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी कधीही सत्तेचा दुरुपयोग न करता सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य दिले। लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर जनतेचे दादा म्हणून त्यांनी गोरगरीब व आदिवासी समाजाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले। सन 2009 नंतर राजकीय समीकरणे बदलली असली तरी जनतेच्या मनातील त्यांचे स्थान कधीही ढळले नाही। साधी राहणी, उच्च विचारसरणी व निस्वार्थ जनसेवेचा वारसा त्यांनी पुढील पिढ्यांसाठी ठेवला। आदिवासी समाजाच्या हक्कासाठी सातत्याने बुलंद आवाज उठवणारे हे नेतृत्व आज कायमचे शांत झाले। नवापूरच्या डोंगरदऱ्यात घुमणारा आदिवासींचा बुलंद आवाज थांबल्याने जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली। त्यांच्या निधनाने एका झंझावाती राजकीय पर्वाचा अंत झाला। जनसेवेचा एक आदर्श दीपस्तंभ आपल्यातून निघून गेलाय। स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुकवेल नवागाव येथील मंदिराच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आदरणीय स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली। या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माननीय सुरूपसिंग नाईक साहेब यांचं आज दिनांक 24 रोजी सकाळी 10 वाजता नवापूर येथे दवाखान्यात उपचारादरम्यान 10 वाजता निधन झालेले आहे। नाईक साहेब गेल्यामुळे आमचे गावाची, तालुक्याची काय सर्व महाराष्ट्रात पोकळी निर्माण झालेली आहे। माननीय नाईक साहेब हे पहिल्याने 2 टर्म खासदार होते, त्याच्यानंतर 1980 पासून आमदार झाले, मिनिस्टर झाले। मिनिस्टर जवळजवळ 35 वर्ष मिनिस्टर राहिले, परंतु त्यांनी कुठल्याही पक्षाचा असो किंवा कुठला विरोधक असो भेदभाव केला नाही। त्यांनी सर्वांचे कामं असं स्वतः आपलाच माणूस आहे असं म्हणून करत राहिले आहेत। आज ते गेल्याने राज्याची पोकळी म्हणजे नाईक साहेबांचे गेल्याने आमचे आता फार दुःख झालेले आहे। आम्ही महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, नाशिक आणि सर्व्हिसकडे नाईक साहेबांचं वर्चस्व होतं। सर्व जिल्ह्याचे, राज्याचे नेते माननीय नाईक साहेबांना आपले नेते मानत होते। त्यांना आदराने, मान सन्मानाने त्यांना मान देत होते। आज ते आपल्यातून, आमच्यातून निघून गेले आहेत। ते आपली पोकळी फार मोठी निर्माण झालेली आहे। तरी मी सर्वांना सांगतो की उद्या दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांचं अंत्यविधी, त्यांचं कायमस्वरूपी फॉर्म जे शेत होते, मंदिराचं शेत म्हणून होते, तिथंच अंत्यविधी होणार आहे। तरी आपण सर्वांनी त्यांना शोक श्रद्धांजली अर्पण करावी असं मी सर्वांना विनंती करतो।